प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर भगवत प्राप्ती के लिए परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताची नवी हवन श्रीमान्य सेवक भाऊ कुते यांच्या निवासस्थानी नुकताच नवी हवन पार पडले आणि त्या निमित्त परमेश्वराची एक चर्चा बैठकीला सुरुवात झाली। तर ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीच्या निर्माता जगाचे विधाता स्वयं महान शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच या मानव धर्माचे प्रणेते व सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीमध्ये मातोश्री वाराणसी आई ठोबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आणि ह्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष हे मार्गदर्शक लांडगे साहेब उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। तसेच ह्या सर्व मंच उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार। तसेच माझे सेवक सेविका बंधू भगिनी बसलेल्या सर्व उपस्थित आहेत, सर्वांना माझा नमस्कार। तर इच्छानुसार भोजन म्हणजे काय होते हे माझ्या सेवक बांधवांनी सांगितले आहे, पण त्यातून मी एक सुद्धा अनुभव सांगत आहे। मी माझाच अनुभव सांगते। माझे लग्न झाले 88 ला 4थ्या महिन्यात आणि आम्ही मार्गामध्ये आलो 88 मध्ये 10व्या महिन्यात। तर आमच्या गडेगाव मध्ये त्यावेळेला कोणी सेवक नव्हते। तर आम्हाला असं वाटत होते की आम्हाला दुःखापती खूप होती। हे आता थोडेसे लवकर आहे। तर ह्या दुःखापतीमुळे माझ्या घरची माझी सासू पण मरण पावली आणि तेच दुःख मला सुद्धा निर्माण झाले होते। आणि तो एक वैद्याचा मळा होता। त्या वैद्याच्या पायी माझी सासू सुद्धा मरण पावली आणि माझ्यावर सुद्धा तेच आपत्ती होती। तर माझे लग्न झाल्यानंतर मला सुद्धा तेच दुःख निर्माण झाले। तर माझ्या पतिदेवांना माझ्या सासऱ्यांना असं वाटलं की माझ्या घरची एक बाई मरण पावली, किती देवी देवता केला, वैद्य आणि डॉक्टर पाणी सर्व पैशांनी बर्बाद झालो, परंतु माझ्या घरची बाई वाचू शकली नाही आणि पुन्हा माझ्या घरी तीच परिस्थिती आली आहे। तर आता आपण काय केलं पाहिजे? आणि जवळपास म्हणजे त्यावेळेस खुडसावरी येथील शेंडे साहेब मार्गदर्शक आहेत असे माझ्या पतिदेवांना माझ्या सासऱ्याला सुद्धा माहीत होतं। त्यावेळेस अचानक माझे सासरे म्हणजे कनानला गेले। तिथं माझ्या मामा सासऱ्याचा सासरा राहत होता आणि ते मार्गात होते। तेव्हा घरची परिस्थिती सांगल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केला की तुमच्या गावापाशी जर कोणी मार्गदर्शक असेल तर तुम्ही त्यांच्याजवळून कार्य सुरुवात करा। तर घरी आले, आम्ही घरी विचार केलो आणि खुडसावरीला शेंडे साहेबाकडे गेलो। तर साहेबांनी आम्हाला शब्द दिला की हा मार्ग तर मरण्याचा आहे, तुम्ही ह्या मार्गात मरण्याला येता का, हा मार्ग जगण्याचा नाही। त्यावेळेस आम्ही विचार केला का साहेब आम्हाला असे मरण्यापेक्षा आम्ही ह्या मार्गात त्या परमेश्वराच्या चरणी मरू। तेव्हा दुसऱ्या दिवशी साहेबांनी बोलवलं आणि आम्हाला त्यावेळेस 3 दिवसाचे कार्य दिले। पहिले 3 दिवसाचे देत होते। तर ह्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये तुम्हाला सुख समाधानी मिळेल तर मार्ग समोर चालवा, अन्यथा सोडून द्या। तर आम्हाला 3 दिवसाच्या कार्यामध्ये सुख समाधानी मिळाली आणि आम्ही असेच 7 दिवसाचे 11 दिवसाचे 21 दिवसाचे असे कार्य करत गेलो आणि पूर्णपणे आमचे दुःख नाहीसे झाले। आणि लगेच आम्ही 1 ते 1.5 वर्षामध्ये त्यागाचे कार्य पकडला आणि
घेतले आणि त्यागाचे कार्य घेऊन आम्ही सुखरूप त्यागाचे कार्य सुद्धा पार पाडले. नवे हवन सुद्धा आमच्या घरी सुखरूप पार पडल्या. पण त्यानंतर आपली इच्छा पूर्ण कशी होईल, माझ्या सासऱ्यांना म्हणजे मनाला धीर नव्हतं की माझ्या घरी मला नातू केव्हा होईल, असं माझ्या सासऱ्याला वाटत होतं. 2 वर्ष झाले काही दिसलं नाही तर माझे सासरे म्हणजे असे म्हणायचे, माझ्यासोबत खूप म्हणजे भांडण करायचे की तुझ्यापासून माझ्या मुलाचा काहीच बरं नाही आहे, तर मी आपल्या मुलाला दुसरी पत्नी करून देतो. तेव्हा मी शेंडे साहेबांना सांगत होती की माझे सासरे असे असे बोलतात. तेव्हा म्हणत होते सगळेच की घरी जर कोणी काही बोलले तर गोष्ट लपवून ठेवायची नाही, मार्गदर्शकापर्यंत सांगायचे. त्यावेळेस मला काही कळत नव्हते, जसं सांगितलं तसे मी करत होतो. मार्गदर्शका साहेबांजवळ सांगितलं त्यावेळेस बोलले. मी म्हणायची बोलले ते बोलले, परंतु मला तुमच्या शब्दांची खूप गरज आहे. तर ते घरी येत होते आणि मला नेहमीच म्हणजे माझे सासरे असे गांजून बोलायचे. तर मला शेंडे साहेब एकच शब्द बोलायचे की तुला जे पुत्रफळ योग पाहिजे असेल तर घरचे लोक किती काही जर बोलत असतील तर त्यांच्या शब्दाला प्रतिउत्तर द्यायचा नाही, चुपचाप ऐकून घ्यायचा आणि परमेश्वराला योग मागायचा. तर परमेश्वरा या पुत्रा वांचून मी ह्या आणि माझे घरचे माझे सासरे किंवा पतिदेव मला असे बोलत आहे, तर मला तुमच्याकडून मला पुत्रफळ योग पाहिजे, तर मला पुत्रफळ योग द्या. हाच परमेश्वरासमोर आपली इच्छा ठेवायची आणि मागायचं. तर मी माझ्या साहेबांनी सांगितलेले त्याचप्रमाणे मी परमेश्वराला योग मागायची आणि ते योग मला मिळालं. पण काही दिवसानंतर मला 4 महिने झाले होते. 4 महिने झाल्यानंतर पुन्हा म्हणजे असे बोलत होते की कोणते शब्द ऐकून होत नव्हते असे बोलायचे. परंतु त्यावेळेस त्यांना मी असे 1-2 शब्दाला त्यांच्या शब्दाला उत्तर दिली. तर हा एक भांडण समजून ती आमची खूप मोठी महान चूक झाली आणि 4 महिने झाल्यानंतर माझ्या 4 महिन्याचा गर्भ उतरला. त्याच्यानंतर मी शेंडे साहेबांना फोन केली की साहेब असं असं घडलंय तर काय करायचं, तुम्ही घरी या. घरी आले. त्यांनी समजवलं का तू रडू नको, जे तुझे गेलं आहे ते तुझ्या कर्मभोगामुळे गेलं आहे, परंतु जे काही गेलं आहे ते तुला पुन्हा परत मिळेल, तू धीर सोडू नको, अशी मला शेंडे साहेबांनी धीर दिला, हिम्मत दिला. आणि तू परमेश्वराला सुखरूप योग माग की मला पुत्रफळ योग पाहिजे, माझे जे गेले मला ते मिळालंच पाहिजे. तर त्याप्रमाणे परमेश्वराला योग मागले आणि परमेश्वराने मला जागृती दिली आणि जागृतीमध्ये येऊन मला परमेश्वराने सुद्धा म्हटलं आहे की तू ए बेटा रडते कशाला, जे काही झाले ते तुझ्या कर्मभोगामुळे झाले, पण तू रडू नको, जे तुझे गेले ते तुला पुन्हा वापस मिळणार आहे. तर खरोखर मला तोच महिना चुकला आणि परमेश्वराच्या कृपेनं मला सुंदरसा मुलगा झाला आणि माझ्या परिवार आता पूर्ण सुखी आहे. मी सुद्धा सुख समाधानीने जगत आहे. परंतु 88 पासून मी मार्गात आहो. माझ्या गावातले सुद्धा सेवक म्हणते की एवढी मोठी पुराणी सेवकीण आहे आणि यावेळेस आता ह्या 2 वर्षाच्या आधी माझ्यावर खूप मोठे दुःख निर्माण झाले. तर आता हे 2 वर्षाच्या आधी माझ्यावर असे दुःख निर्माण झाले की ते दुःख निर्माण म्हणजे ते एक माझ्या कर्मभोगामुळे झाले. तर आपण मार्गामध्ये असल्यावर कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे हे सर्व सेवकींना लक्षात ठेवा. आणि मी सुद्धा माझ्या बोलण्यापासून मला काय घडलं ते सुद्धा मी सांगत आहे की अशाच घरच्या प्रकरणामुळे मला असं खूप दुःख वाटत होता की मला असं वाटत होते की आधीपासून मी जे काही दुःख भोगले परिवारामध्ये तर मला काही नाही का समोर सुख भेटेल, परंतु मला तो सुख समोर दिसला नाही. त्यामुळे मी रागाच्या भरात बोलली होती माझ्या पतिदेवासमोर की मला नेहमी असे दुःख देऊन बोलता, तर मी या घरून कुठेतरी निघून जाईन आणि कोणाला पत्ता लागू देणार नाही की मी आपल्या जीवाला काय करेन, तर कोणाला दिसणार नाही आणि कोणाला माहीत करणार नाही. तर ह्या शब्दाची मला एवढी मोठी शिक्षा मिळाली
तब्येत खराब झाली, माझ्या पोटामध्ये त्रास होऊ लागला. सोनोग्राफी केली तर डॉक्टरने अशी आतडीवर आतडी आहे म्हणून सांगितलं, आपण जी एक गाठ आहे म्हणून सांगितलं, त्याचा ऑपरेशन करणं हे गरजेचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस सर्व दवाखाने फिरले, त्यावेळेस 1,00,000 रुपयांचा खर्च सांगत होते. तर असं आम्हाला वाटलं का 1,00,000 रुपये आणायचे कुठून. तर नागपूरला नेला मेओ हॉस्पिटलमध्ये. तिथं 1 महिना भरती राहिली आणि तो माझं ऑपरेशन झालं. पण त्यावेळेस डॉक्टरांनी बिमारीच्या निदान काही सांगितलं नाही. आणि त्याच्यानंतर ऑपरेशन होऊ नये माझ्या पोटाचा त्रास काही कमी झाला नाही. तर 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर पुन्हा त्याच दवाखान्यात गेलो चेकअपसाठी. तर डॉक्टरांनी मला भरती केलं आणि पूर्ण माझ्या शरीराची म्हणजे तपासणी सर्व काही सुरू केलं. त्यावेळेस सुद्धा 15 दिवस माझे पूर्ण पोटाची तपासणी केली आणि 15 दिवसानंतर ऑपरेशन केलं. 4 एक्सरे, 4 सोनोग्राफ्या, 4 सिटी स्कॅन, त्यावर सुद्धा निदान निघाला नाही. तर कोलोनोस्कोपी केला आणि त्यामध्ये डॉक्टरांना समजून आले की हे कॅन्सर झाला. हे डॉक्टरांच्या रिपोर्टीमध्ये निघाला की गेला कॅन्सर झालाय. तर माझं ऑपरेशन केलं त्यावेळेस माझी अशी हालत होती की मला कोणी ओळखू शकत नव्हतं किंवा बघू शकत नव्हतं. माझ्याकडे कोणी शेवकीने जर पाहिलं तर डोळ्यातून पाणी टाकत होतं. त्यावेळेस त्याच्या आधी माझं 60 किलोचं वजन होतं, पण त्यावेळेस माझं ऑपरेशन झालं त्यावेळेस माझं 30 किलोचं वजन झालं. मला कोणी बघू शकत नव्हतं आणि डॉक्टरांनी सुद्धा माझी गॅरंटी दिली नव्हती का पेशंट वाचणार नाही, पेशंटची गॅरंटी नाही. तर त्यावेळेस दवाखान्यात असताना योगेश भाऊ वंजारी सुद्धा फोन करत होते का बाई तुझ्या हाताने काही नाही काही चूक झाली असेल, ते चूक तू लक्षात आण. तुझ्याच्यानं बसणं जमत नसेल तर पलंगावर झोपल्याच तू काहीतरी मनात आठव आणि भगवंताला योग माग. माझ्या मार्गदर्शकांना सुद्धा साहेबांना फोन केलं. शेले साहेबांनी म्हणलं का तुझ्या हातून काहीतरी चूक झाली, तू खूप मोठी चूक केलीस, ती चूक आठव. ते सुद्धा फोनवर बोलत होते. तेव्हा मी चूक ते आठवली आणि साहेबांना सांगितले की मी अशी बोलली होती, ही माझी खूप मोठी महान चूक आहे. तेव्हा शेंडे साहेबांनी सांगितले की जे काही बोललीस ते तू रागाच्या भरात बोललीस आणि तुझ्या मागं काय होतं काय नाही, तुझ्या घरची परिस्थिती मला सर्व काही माहीत होतं आधीपासून. तरी पण तू ह्या सर्व गोष्टी सांभाळून घेतली आणि एवढं आजपर्यंत आपला परिवार चालवत आलीस. परंतु जे काही बोललीस ते रागाच्या भरामध्ये बोललीस. त्या परमेश्वराला माफी माग. परमेश्वरा, मी जे काही बोलली आहे ते रागाच्या भरात बोलली आहे, मला माफ करा. त्यावेळेस मी पलंगावर झोपल्या परमेश्वराला माफी मागत होतो आणि माझं ऑपरेशन झालं आणि डॉक्टरांनी सुद्धा मेडिकलला न्या म्हणून रेफर लिहून दिला होता. काहीला लाईट दाखवायची आहे आणि किमो लावायची आहे. तर तेव्हा फोन केला घरी, तर माझे पतिदेव त्यावेळेस घरी होते, मला टाके खोलण्यासाठी नेला होता तेव्हा. तर आणि सेंडी साहेबांना सुद्धा फोन केला. साहेबांनी सुद्धा म्हणलं की बिलकुल किमोला पेशंटला न्यायचं नाही, तुम्ही तिला परत घरी वापस आणा. त्यावेळेस मला घरी आणलं आणि मी किमो सुद्धा लावली नाही आणि लाईट सुद्धा दाखवली नाही आणि परमेश्वरी आम्ही कार्य करत गेलो आणि एक आयुर्वेदिक दवा म्हणून करण्याची इच्छा आहे असं सांगितले. आयुर्वेदिक औषधीवाल्याचं नाव. तर ती साहेबांना म्हणलं की तुमची इच्छा आहे तर ते आयुर्वेदिक दवा करू शकत्या, परंतु किमो लावायची नाही, काही गरज पडत किमो लावायची काही गरज पडत नाही. तर असे हे साहेबांना सांगल्यानंतर आम्ही आयुर्वेदिक दवाई केली आणि परमेश्वरी कार्य सुरू ठेवलं. आणि पहा आज परमेश्वराच्या कृपेनं सुख समाधानी आहे, माझा परिवार सुखी आहे, माझे जीवन सुखी आहे. अशी एक परमेश्वराची कृपा आहे. ह्या कृपेला माझ्या जीवनभर कधी विसरणार नाही. तुम्ही सुद्धा माझे सेवक सेविका परमेश्वरी कृपेला विसरू नका. सदैव आपलं जीवन सुखमय ठेवा. मी एवढे बोलून आपले 2 शब्द इथेच थांबितो. सर्वांना माझा नमस्कार.